सुंदर, सोपी, झटपट होणारी रांगोळी घरासमोर तर काढायची आहे, पण कोणती नवीन डिझाईन काढू की जी अगदीच सुंदर दिसेल, हा विचारही तुम्हाला येत असेल तर चला, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी सुंदर, सोपी आणि झटपट होणाऱ्या रोजच्या 3 रांगोळ्या. नमस्कार सर्वांना. राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आज आहे गुरुवार. सर्वांना शुभ गुरुवार. गुरुवार निमित्त आपण एक छोटीशी सुंदर गुरुदेव दत्त चरण पादुका रांगोळी बघणार आहोत. तर प्रथमतः आपण एक कुकरची रिंग ठेवून ऑरेंज कलर स्प्रेड करून घेतलेला आहे. तर राऊंड शेपमध्ये असं आपल्याला ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे आणि बरोबरमध्ये आपण येल्लो कलर लाईट असा स्प्रेड केला आणि बरोबरमध्ये 2 व्हाईट कलरचे डॉट देऊन आपण एक चरण पादुका झाकणाच्या साहाय्याने बनवून घेतल्या. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे पाऊल काढता येतात. आणि दोन्ही बाजूनी 2-2 रेषा ओढून घेतल्या आणि गोलाच्या चारही टोकांना आपण एक व्हाईट कलरनेच फूल बनवून घेणार आहोत. तर बघू शकता एक व्हाईट कलरचा डॉट देऊन आपण अगदीच काडीच्या साहाय्याने फुले बनवून घेतली. फुलांमध्ये लाईट असा येल्लो कलर टाकून बरोबरमध्ये आपण एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. अगदी सुंदर आणि सोपी अशी ही झटपट फुले तयार होती आणि फुलांच्याच बाजूला 2-2 अशी आपण पाने काढणार आहोत. तर ग्रीन कलरचे डॉट देऊन घेतले आणि झाकणाच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करून बरोबर त्यांना एक पानाचा आपल्याला शेप तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अगदीच काडीने आपण हे पाने तयार करून घेणार आहोत. सर्व मालिका आपल्याला अशा प्रकारे कंप्लीट करून घ्यायची आहे. अगदी सुंदर आणि सोपी अशी झटपट आपली ही गुरुदेव दत्त चरण पादुका रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच तुमच्या घरासमोर काढून बघा. गुरुवार निमित्त अगदी सोपी आणि सुंदर अशी ही रांगोळी आहे आणि पानांमध्येच आपण लाईट असा येल्लो कलरसुद्धा टाकून घेणार आहोत. त्यामुळे अगदीच पानांना सुंदर असा लूक तयार होतो. सर्वच पानांच्या देठांवरती आपण असा ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे आणि मध्ये जे रिकामी जागा आहे तिथे सुद्धा एक व्हाईट कलरचा आणि रेड कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन सुंदर दिसते. तर बघू शकता आपला फायनल लूक तयार झालेला आहे. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरनेच 2-2 रेषा मारून असा एक चौकोन बनवून घेतला आणि चौकोनाच्या चारही कोणांना आपण छोटी छोटी अशी पाकळ्यांची फुले काढून घेणार आहोत. अगदी चौकोनाच्या चारही कोणांना आपण ही फुले काढून घेतली आणि बरोबरमध्ये आपण फुलांच्या एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत आणि पाकळ्यांमध्ये सुद्धा येल्लो कलर असा लाईट स्प्रेड करून घेतला. आणि वरती जे चौकोनाचे 2-2 टोके आपण जास्त वाढून घेतली होती त्यावरती सुद्धा आपण ग्रीन कलरचे एक असा डॉट देऊन घेतलेला आहे. अगदीच लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन आणि वरती थोडासा येल्लो कलर टाकून छोटी छोटी अशी आपण पाने बनवून घेणार आहोत. तर बघू शकता सर्व बाजूंनी आपण असा डार्क लाईट आणि येल्लो कलर टाकून घेतलेला आहे. झाकणाच्या साहाय्याने बरोबर ते प्रेस करून घेऊन सर्वच डॉट आपण अशा प्रकारे प्रेस करून घेतले आणि काडीने बरोबर त्याला एक पानाचा आकार तयार करून घेणार आहोत. अगदी सोपी आणि सुंदर अशी ही पाने तयार होतात. तर बघू शकता आपली छोटीशी सुंदर सोपी अशी ही
रांगोळी तयार होत आहे. आणि बरोबर चौकोनाच्या मध्ये सुद्धा आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन एक छोटेसे फूल बनवून घेतले. आणि फुलामध्ये सुद्धा रेड कलर टाकून काडीच्या साहाय्याने बरोबर त्या पाकळ्या करून घेणार आहोत. आणि बरोबर फुलाच्या मध्ये एक आपण ग्रीन कलरचा डॉट दिला. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा फायनल लुक तयार झालेला आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आता बघूया शेवटची आणि 3 नंबरची रांगोळी. तर उद्या शुक्रवार आहे, त्यानिमित्त आपण एक छोटीशी सुंदर अशी लक्ष्मी पाऊल रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरचे डॉट देऊन बरोबर ते झाकणाच्या साहाय्याने अर्धा राऊंड किंवा चंद्रकोर प्रमाणे फिरवून घेतले. तसेच आपण येलो कलरचा आणि रेड कलरचा सुद्धा डॉट त्याचप्रमाणे चंद्रकोरमध्ये फिरवून घेणार आहोत. अगदी सोपी आणि सुंदर अशी ही लक्ष्मी पाऊल काढण्याची सोपी पद्धत आहे. एकदा नक्कीच काढून बघा. तुम्हाला आवडली असेल तर आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि आपल्या रांगोळ्या आवडत असेल तर एक छोटीशी कमेंटसुद्धा करा. तर बघू शकता आपण ही लक्ष्मी पाऊल बनवून घेतली आणि वरतीच 5-5 असे डॉट देऊन बोटेसुद्धा काडीच्या साहाय्याने काढून घेतले. पावलांच्या दोन्ही बाजूला 2-2 अशा रेषा मारून घेणार आहोत. आणि पावलांच्याच वरती सुद्धा आपण एक ऑरेंज कलरची फुले काढून घेणार आहोत. जसे की पूजेला आपण फुले ठेवतो तसे 2 बरोबर पावलांच्या मध्ये फुले काढून त्यामध्ये लाईट असा येलो कलर स्प्रेड करून मध्ये एक ग्रीन कलरचा डॉट देऊन घेतला. आणि अगदीच खाली रिकामी जागा आहे तिथे आपण एक रेषा मारून ते राऊंड अशी फिरवून घेणार आहोत. आणि मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे एक आपण छोटेसे स्वस्तिक काढून घेतले. तर बघू शकता आपल्या आजच्या सर्वच रांगोळ्या सुंदर आणि सोप्या आहेत. तुम्हाला आवडल्या असेल तर एकदा नक्कीच काढून बघा आणि कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. आजचा संपूर्णच भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण अपलोड करत असतो. धन्यवाद.